परमेश्वराने जाऊन ते यहुदी झाले, यहुदी लोकांमध्ये वस्ती केली. पण ती भेटण्याची जागेचं नाव काय होतं सांगा? कुठून तो भेटत असे? मंदिर? ते स्थानाचं नाव होतं निवास मंडप. प्रेज द लॉर्ड. टेबरनेकल म्हणतो, आणि हिंदीमध्ये जर म्हटलं तर मिलाप का तंबू हा शब्द वापरला गेलेला आहे. आणि त्यामधून देव त्यांच्यामध्ये वस्ती करत असे, आणि त्यावर पुष्कळ संदेश झालेले आहे. मी त्याकडे नेणार नाही, यासाठी की माझ्या लोकांच्या मध्ये मला राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हा ज्या लोकांनी त्या पवित्र स्थानाचं महत्व समजलं नाही, त्यांना वाटलं इमारत आणि यज्ञ आणि ह्यांच्याद्वारे देव प्रसन्न होतो. तेव्हा आपल्याला असं दिसतं की ते मंदिर आणि ते निवासस्थान आणि ते परमपवित्र स्थान, ते पवित्र स्थान आता जगात नाही. इस्रायली आज देखील प्रयत्न करतात की ते मंदिर परत उभारलं जावं यरुशलेममध्ये, यरुशलेमाचं मंदिर. परंतु आज देखील ते मंदिर तिथे होऊ शकत नाही, सोपं नाही ते. परंतु परमेश्वराला त्याच्या लोकांना भेटायला तर आवडतं, परंतु लोक किंवा त्याचे भक्तजन त्याला कसे सादर होतात त्यावर हे निर्भर करतं. येशू ख्रिस्त देखील त्याचं सादरीकरण करत असताना त्या मंदिरामध्ये गेला, जिथे निवासस्थान होतं, जिथे परमपवित्र स्थान होतं, जिथे महायाजक होते, आणि तिथे यज्ञ पण सुरू होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की या लोकांनी माझ्या देवाच्या घराला काय केलेलं आहे? कशाची गुहा केलेली आहे? लुटारूंची गुहा केलेली आहे. बघा, देव जो पुत्र आता आलेला आहे, देव जो पिता तिथे आहे, देव जो पुत्र आलेला आहे, आणि देव जो पुत्राचं स्टेटमेंट म्हणजे देवाचं स्टेटमेंट आहे की या लोकांनी जे खऱ्या अर्थाने ज्यांना देव भेटू इच्छितो, तो म्हणतो हे अब्राहम, इसाक आणि याकोबाचे लोक आहेत. त्या लोकांनी काय केलं? तिथे व्यवसाय, तिथे पॉलिटिक्स, तिथे सर्व प्रकार जगिकता आणलेली आहे, आणि त्यामुळे त्या वस्ती स्थानाला लुटारांची गुहा केलेली आहे. आणि येशू भविष्य करतो, प्रॉफिट करतो की प्रॉफेसीमध्ये तो म्हणतो की लवकरच हे मंदिर वरच्या विटावर विटा राहणार नाही. बघा, हे सर्व देवाचं स्टेटमेंट आहे, मनुष्याचं नाही. ही प्रॉफेसी किंवा हे भविष्य कथन हे मनुष्याचं नाही, तर हे देवाचं आहे. कारण की देवाचं मंदिर कोणी देखील तोडू शकत नाही. आपल्याला देखील देवाने म्हटलंय की तुम्ही देवाचे, तुमचं हृदय अंतःकरण देवाचं मंदिर आहे, आणि हे देवाचं मंदिराला कोणी पण नष्ट करावं ही योग्य नव्हे. परंतु देवाने स्टेटमेंट केलंय की आता हे मंदिर नको, कारण की ह्यामधला माझा वास, यामध्ये माझ्या पित्ताचा वास हा आता त्यामध्ये राहणार नाही. आणि आज पण आपल्याला माहित आहे की ते जे परमपवित्र स्थानवालं मंदिर होतं, तो पवित्र कोश होता, तो आज देखील आपल्याला कुठे देखील सापडत नाही. परंतु त्यानंतर पुत्राचं आगमन झालं. प्रेज द लॉर्ड. किती वर्ष त्यांनी सेवा केली पुत्राने सांगा बरं? किती वर्ष? 3.5 वर्ष तो राहिला. 33 वर्ष तो जगामध्ये राहिलेला आहे. आणि त्यानंतर जे आता पुढचं वाटचाल आहे त्याकडेच आपण आहोत, आणि त्याकडेच आपण लक्ष लावणार आहोत. तो म्हणतो तुम्ही भिवू नका. योहान कृष्णवर्तमानामध्ये जाऊया, आणि तो म्हणतो की तुम्ही भिवू नका, कारण की मी तुम्हाला सोडून जाणार नाही, मी तुमचा त्याग करणार नाही, कारण की मी तुम्हा बरोबर आहे, असणार आहे. आणि खरोखर देव आज आपल्याला निश्चितच म्हणतो की मी जातो तुम्हासाठी. एक देवाचा आत्मा, ज्याला नाव दिलेलं आहे पवित्र आत्मा, तो तुमच्या बरोबर बोलणार आहे. योहान कृष्णवर्तमान 7वा अध्याय आणि वचन 14 ते 17 कोणीतरी जोरात वाचा. योहान 7:14. ते मंदिर ज्याला आपण परमेश्वराचं यहोवाचं मंदिर म्हणतो, त्या मंदिरमध्ये येशू वर जातो आणि शिकवायला आरंभ करतो. पुढे याला शिक्षण म्हणजे त्यांची एकच शाळा होती, आणि ती रब्बेंची शाळा होती, ज्याला शास्त्री आणि परुषी त्यामध्ये शिकवत असे. परंतु येशू ख्रिस्ताने ती स्कूल जॉईन केली नाही. तर येशू ख्रिस्ताने हे शिक्षण घेण्यासाठी निश्चितच या नियमशास्त्राचा वापर तर केलेला आहे, परंतु स्वर्गातून
आणि आत्म्याच्या द्वारे तो भरून शिकवत असताना सर्व लोक, विशेष करून यहुदी लोक आश्चर्य करू लागले. पुढे काय लिहिलेलं आहे? लक्षात ठेवा, तुमचे आणि माझे जीवन एक शिक्षण देण्याचं केंद्र आहे. प्रेज द लॉर्ड. एक इन्स्टिट्यूशन आहे, एक केंद्र आहे, ज्याद्वारे आपल्या आचरणाच्या द्वारे, आपल्या नैतिकतेच्या द्वारे आणि विशेष करून आपल्या आज्ञा पालनाच्या द्वारे लोक आपल्याकडून काहीतरी शिकतात. आणि आपण देखील येशूप्रमाणे म्हणतो की ही माझी शिकवण नाही, ज्याने मला पाठवलेलं आहे त्याचे शिकवण माझ्या जीवनामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमचं आचरण, आमचे कार्य, आमचं सेवा कार्य हे आमचं नाही, कारण की आमच्यामध्ये येशूची वस्ती आहे, आमच्यामध्ये पवित्र आत्म्याची वस्ती आहे. आणि त्यामुळे आमच्या जीवनातल्या प्रत्येक कार्यामधून तो देव जो पिता याचे आज्ञापालन व शिक्षण लोकांच्या दृष्टीस पडते. पुढे 17 वचन. आता पुढे एकदमच क्लिअर केलेलं आहे की ती नुसती माझ्यापुरती नाही. मी तर स्वर्गातून देवापासून आलेलोच आहे, त्यामुळे निश्चितच देव असल्या कारणाने माझ्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. परंतु तो पुढे म्हणतो, जो कोणी त्याच्या म्हणजे पित्याच्या इच्छेनुरूप आणि देवाच्या दिलेल्या जे काही आपल्याला पवित्र शास्त्र आहे त्याच्या आज्ञेनुरूप मनीषा चालायची बाळगतो, ती शिकवण ती देवापासून आहे आणि ते तो जाणतो आणि त्यानुरूप तो आचरण देखील करतो. हो प्रियानो, आज आपण परत एक वार विशेष करून पवित्र आत्मा ज्याचं मंदिर तुम्ही आणि मी आहोत, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवले जाणारे लोक आहोत. अनेक लोकांना आज देखील असं वाटतं की पवित्र आत्मा आल्यानंतर अन्य भाषा, हिलिंग, मिरेकल्स आणि अद्भुत गोष्टी, अद्भुत चमत्कार माणसं पडत आहे, लोळत आहे आणि या सगळ्या गोष्टी दिसतात. आणि त्याद्वारे खऱ्या अर्थाने हे चर्च किंवा हा समय किंवा ही जी काय गॅदरिंग आहे ती ब्लेस्ड गॅदरिंग आहे, कारण की ह्या सर्व गोष्टी आम्हाला दिसतात. परंतु आपल्याला या गोष्टीकडे निश्चितच आग्रही जरी असलो तरी आपण ह्या गोष्टीच्या कडे जाता कामा नये. कारण की जितके लोकांनी येशूचा स्वीकार केला, प्रायश्चित्त करून बाप्तिस्मा घेतलेला आहे, जसं प्रभू येशू ख्रिस्तावर आकाशामधून कबुतराप्रमाणे पवित्र आत्मा उतरला, तोच पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये पण वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्म्याचा अर्थ आहे ते कृपादान आहे. दुसरीकडे पवित्र आत्म्याचे फळ आहे, 9 फळं आहे. परंतु तुमच्या आणि माझ्यामध्ये जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा तो काय काय करतो याकडे तर आज आपण लक्ष लावणारच आहोत, कारण की तीच गोष्ट मी शिकवणार आहे. परंतु याचा अर्थ हा आहे की जर तुम्हाला आणि मला, मी रिपीट करतो, तुम्हाला आणि मला येशूच्या शिक्क्याने किंवा तुमच्या आणि माझ्या मस्तकी जेव्हा आपण त्या देवाच्या त्या सिंहासनासमोर उभं राहू, पिता आणि पुत्राच्या नावामध्ये जो शिक्का मारलेला आहे तो शिक्का मारणारा काम पवित्र आत्मा करतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे येशू म्हणतो की तुम्ही शिक्का मारून वेगळे केलेले लोक आहात. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात पवित्र जागा, सर्वात आदरणीय जागा, सर्वात सन्मान्य जागा आपलं मस्तक आहे. प्रेज द लॉर्ड. हे काही सांगायची गरज नाही, ही काही रिपीट करण्याची गरज नाही. कोणताही धर्मीय असो, मस्तक ह्याला तो सन्मान देतो. आणि आपण देखील म्हणतो की माझं मस्तक कोणाच्या समोर झुकणार आहे? कोणाच्या समोर झुकणार आहे? अनेक लोकांचे जे मस्तक आहे, डोके आहे, ते कधी कुठे झुकतात, कोणाच्यासाठी झुकतात? लाभासाठी, पैशासाठी, कोणाला खुश करण्यासाठी, किंवा त्यांना माहित नाही अशा गोष्टीच्या समोर ते डोकं नमन करतात. त्या अर्थीच हा जो शिक्का मारलेला देव आहे, तो शिक्का मारलेला देव आपण त्यांच्या समोर झुकवतो. हे देवाला आवडेल का हो? मला सांगा की देव जर तुमच्याकडे आहे आणि तुमचं मस्तकावर त्याचे वचन आणि त्याच्या आत्म्याच्या द्वारे वेगळे केलेले, खंडित केलेले तुम्ही लोक आहात, आणि जर आपण अशा जगिक गोष्टीच्या समोर नमन करतो किंवा मस्तक लावतो तर ते देवाला आवडत नाही. इथे देखील दुसरी आज्ञामध्ये तेच लिहिलेलं आहे. ते जुन्या करार असो, नव्या करार असो, कधी देखील आहो, आपल्याला त्या गोष्टीला मान्यच करायला लागत. परंतु प्रियांनो, आज जो शिक्षण मी देत असताना ज्या मागच्या वेळेस 5 गोष्टी सांगितलेल्या त्या मुद्द्यांवर मी तुम्हाकडे घेऊन जाणार आहे.
काही मुद्दे मी मागे कंप्लीट केलेले आहे आणि आता उर्वरित मुद्दे मी करणार आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा जो होता, जो पवित्र आत्मा याच्या आगमनानंतर तुम्हाला काय प्राप्त होतं याबद्दल आहे. प्रेज द लॉर्ड. एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी रिपीट करतो, येशू ख्रिस्ताचा जन्म कुमारी मातेच्या द्वारे झालेला आहे. किती आपल्या सर्वांना माहित आहे, त्याला हात वर करायची गरज नाही. आता त्याच्या जन्मामध्ये त्याचा जो बायोलॉजिकल किंवा आपण म्हणूया की जगिक पिता कोण होता? योसेफ होता. परंतु खऱ्या अर्थाने तो मातेच्या उदरामध्ये जो जन्म घेणारा आणि जन्म देणारा जो होता तो कोण होता? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती गर्भवती झालेली. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या भाषेमध्ये देव जो पुत्राला त्या स्वर्गीय वैभवातून, ज्याने इतकी मोठी पृथ्वी निर्माण केली, विचार करा, युनिवर्स एवढं मोठं निर्माण केलं, त्याच्या कोपऱ्यापर्यंत पण कधी आपण जाण्याचा विचारही करू शकत नाही, त्याचा निर्माण करता म्हणजे किती मोठा असेल तो. विचार करा, पृथ्वी केवढी मोठी, आपण किरकोळ त्याच्यासमोर एक कीटका समान आहोत. युनिवर्स तेवढं मोठं, त्याच्यासमोर पृथ्वी कीटका समान आहे. आणि या सर्वांचा निर्माण करता जो प्रभू येशू आहे, ते मातेच्या उदरात एक पिंडासारखा एवढासा असला, जन्म घेताना डे 1 जो असेल एवढासा जन्म झालेला आहे. त्याने किती स्वतःला रिक्त केले. पवित्र आत्म्यामध्ये भाषा आहे किंवा पवित्र शास्त्रामध्ये त्याने स्वतःला रिक्त केले आणि तो ह्या उदरामध्ये येतो आणि उदरामध्ये वाढतो. योग्य वेळी प्रसूतीच्या नंतर त्याचा जन्म होतो आणि तो या जगामध्ये मानवाचा पुत्र म्हणून वावरतो. प्रेज द लॉर्ड. येशूने वारंवार म्हटलं, मी मानवाचा पुत्र आहे, तो मनुष्याचा पुत्र आहे. आणि तो वावरत असताना या सर्व जे काही घडामोडी आहे ते कोणी घडून आणलेलं आहे सांगा बरं? कोणी घडून आणलेलं आहे? परमेश्वराची योजना आणि पवित्र आत्म्याचं कार्य होतं. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, जेव्हा येशू सेवा कार्य करण्यासाठी निघाला, त्यांनी काय केलेलं आहे? बाप्तिस्मा घेतलेला आहे ना. कोणाकडून घेतला बाप्तिस्मा येशूने सांगा बरं? बाप्तिस्मा करणारे योहानाच्या द्वारे बाप्तिस्मा घेतला आणि पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला आणि तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरला आणि मग त्यांनी सेवा कार्यास आरंभ केला. प्रेज द लॉर्ड. पहिली मंडळी, ज्याला यरुशलेमची मंडळी म्हणतो, पुढे जाऊन त्याला ख्रिस्ती मंडळी हे नाव मिळालेलं आहे, त्यांनी आपला सेवा कार्य करण्यासाठी येशू ख्रिस्ताने म्हटलं, तुम्ही थांबा आणि वाट बघा. कुठे वाट बघा? यरुशलेम मध्ये वाट बघा. आणि मग पवित्र आत्मा तुम्हावर येईल, मग तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग यरुशलेम, शमरोन आणि यहुदिया आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझी साक्ष व्हाल. त्या समय हे कार्य सुरू करण्यासाठी कोणी शिक्कामोर्तब केलं किंवा कोणी कार्यास उत्तेजन दिलं शिष्यांना? पेंटिकॉस्टच्या दिवशी कोणी दिलेलं आहे? विसरले का काय? पवित्र आत्मा अग्नीच्या जिव्हा सगळ्यांवर उतरला आणि त्यांनी या कार्याचा आरंभ केलं. आणि त्यामुळे आता जे काही मंडळांचं स्थापनेचं कार्य आहे ते सर्व पवित्र आत्म्याच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे या जगामध्ये देव जो पवित्र आत्म्याला मानणारे अनेक लोक आहे आणि ज्याला कॅरिस्मॅटिक चळवळ म्हणतात, ती देखील जगामध्ये सर्व अनेक दिखायला दिसतं आणि अनेक लोक पवित्र आत्म्यालाच अधिक महत्व देतात. परंतु प्रियांनो, त्रैक्यापैकी हा एक देव जो पवित्र आत्मा होता आणि त्यामुळे तोच पवित्र आत्मा मंडळीवर उतरला, सेवकांवर उतरला आणि तो तुमच्या आणि माझ्यावर पण उतरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामध्ये त्याच्या उतरल्याच्या नंतर जे काही कार्य घडलं ते अद्भुत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की शिष्य जेव्हा 11 शिष्य होते, आपल्याला माहिती आहे 12वा जो स्किप झाला होता आणि सैतानाच्या बंधनात अडकून त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला होता. पण 11 शिष्य होते, इतर जे शिष्य होते त्यांच्याद्वारे पहिली मंडळी स्थापन होत असताना ते सर्व भित्रे होते, सर्व घाबरलेले होते. कोणी देखील फार मोठा संदेष्टा त्यापैकी नव्हता. परंतु जेव्हा पवित्र आत्मा उतरला आणि त्यांनी कार्य आरंभ केलं, तेव्हा आज जगामध्ये सर्व राष्ट्रांमध्ये काय झालेले? राष्ट्र प्रभू येशूकडे आलेले. प्रेज द लॉर्ड. ते 11 शिष्य कार्य करत आहे का आजवर? सांगा बरं. ज्याने 2000 वर्ष अगोदर ते 11 शिष्यावर पवित्र आत्मा उतरला, तेच अद्याप कार्य करतात का? नाही. त्यांच्या नावाने सेंट पीटर आणि सेंट जॉर्ज आणि अनेक सेंट लोकांचे, थोमा आणि सेंट पॉल, अशा अनेक चर्चेस आहे, अनेक इन्स्टिट्यूशन आहे, अनेक संस्था आहे आणि ते विविध प्रकारे ज्यांना जे काही त्यांचं उद्दिष्ट आहे त्या प्रकारे ते हॉस्पिटल चालवतात, शाळा चालवतात किंवा सोशल वर्क करतात किंवा मंदिर पण आहेत. परंतु तिथे आज देखील तोच आत्मा, सेंट पीटरचा आत्मा काम करत नाही.
सेंट पौलचा आत्मा काम करत नाही, तिथे पवित्र आत्माच कार्य करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तो आत्मा आज देखील कार्यरत आहे. आता अनेक जण विचारतात की पवित्र आत्मा किती दिवस कार्य करणार. एक वचन वाचूया आपण, कारण की हे देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे की पवित्र आत्मा थेसलोनिकरास पत्र, दुसरे थेसलोनिकरास पत्र अध्याय 2 आणि वचन 7. दुसरे थेसलोनिकरास पत्र 2 अध्याय आणि 6 आणि 7 दोन्ही वचन वाचा. बघा, त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने. कारण की वर जर आपण बघितलं तर येशूच्या पुनरागमन म्हणजे रॅप्चर. लक्षात ठेवा, रॅप्चर आहे मंडळीचं, त्याच्या वधूचं अंतराळात घेणं हे आहे. आणि येशूचं पुनरागमनाच्या बद्दल इथे संत पौल म्हणतो, त्यांनी नेमलेले समय प्रगट व्हावे. पुढे वाचा सिस्टर. अन्य वेळी त्यांनी यायचं नाही. पित्याने जो समय निर्धारित केलाय, डिसाईड केला, त्याच वेळेस येशू ख्रिस्त येणार आहे. आणि पुढे यस, आता अडखळण अनेक आहे. जसं जसं येशूचं आगमनाचा समय येणार आहे, जगामध्ये जे अव्यवस्था, भ्रष्टता पसरेल आणि देवाच्या विरोधात सैतानाचे हस्तक जे कार्य करतील, त्याद्वारे त्या गोष्टीला प्रतिबंधित करण्यात येणार. त्या गोष्टीला म्हणजे मंडळी जी वधू आहे त्याला प्रभूकडे जाण्यासाठी प्रतिबंधित करणार आहे. यासाठी की कमीत कमी लोक याचा लाभ घेत, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, हे सर्व जे काही गीतामध्ये गायलं गेलेलं आहे गद्य, त्याचा लाभ घेणार आहे. पुढे यस, ते अनिती जो सैतानाच्या द्वारे प्रसारित होते, ज्याद्वारे तुम्हाला आणि मला दाबलं जाते, दडपलं जाते, आपण घाबरतो, भयभीत होतो आणि अनेकदा आहारी जातो आणि म्हणतो जाऊ द्या, येशू येशू येशू. ते मेल्यानंतर आपल्याला कळलं, आता तरी मला फायदा होऊ द्या, आता तरी मला जीवनाचे सुख भोगू द्या, आता तरी मला आनंद मिळू द्या, असं म्हणून आपण तडजोड करतो. आणि ते तडजोडीमध्ये अनेकदा आपण देवापासून कधी दूर जातो हे आपल्याला कळत नाही. आणि अशा गोष्टीच्या बद्दल तो म्हणतो की तो आता अनितीचं प्रतिबिंब करत आहे. तो मधून काढल्या जाईपर्यंत प्रतिबंध, म्हणजे आपल्या लोकांना काय करणार आहे, सैतानाच्या हस्तापासून, सैतानाच्या शक्तीपासून रोखण्याचा आणि देवाचं दर्शन आणि देवाचं कार्य ज्याकडे आपण लक्ष लावणार त्याकडे नेण्यासाठी निरंतर प्रयत्नशील असणार. यामध्ये आपल्याला 2 गोष्टी दिसतात. एका बाजूला सैतान मागे खिचतो किंवा खाली खिचतो, दुसऱ्या बाजूला पवित्र आत्मा आपल्याला वर न्यायचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा मुझे ले जाए येशू के चरण में. येशू स्वर्गामध्ये आहे, आज येशू या पवित्र मंदिरामध्ये आहे. येशू उच्च स्थानी प्रस्थापित आहे आणि आपली प्रत्येक मंडळीच्या विश्वासनाची इच्छा आहे की आपण देखील ते उच्च स्थळी स्थापित व्हावं. आणि त्यासाठी आपल्याला कोण घेऊन जाऊ इच्छित, पवित्र आत्मा. परंतु त्याच्यासाठी मर्यादा आहे. रॅप्चर पर्यंत या सर्व गोष्टीचं कार्य होणार आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा ट्रिब्युलेशन सुरू होणार आहे, ट्रिब्युलेशन जेव्हा सुरू होणार आहे, महासंकटाचा काळ, त्या समयापर्यंत पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालल. आणि त्यापुढे हे जे कार्य आहे त्यामध्ये लिमिटेशन येणार आहे, कारण की मंडळी अंतराळात घेतली जाणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 7 वर्षाचा महासंकटाचा काळ येणार आहे. आणि त्या 7 वर्षाच्या काळामध्ये काही लोक बचावले जातील, तर अनेक लोक काय करणार आहे, सैतानाच्या आहारी जाणार आहे. आणि त्यावेळेस महान मोठा संकट येणार आहे. परंतु त्या अगोदर मंडळी अंतराळात असणार आहे. तुम्हाला आणि मला सेफ जागा आणि आशीर्वादित जागा मिळणार आहे. आणि विशेष करून प्रियांनो, उरलेल्या लोकांसाठी कठीण असणार आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी कठीण दिवस येणार आहे, कारण की जे सामर्थ्य, जे वचन आणि जे आत्म्याच्या द्वारे कार्य जे सुरू आहे त्याचा लाभ घेण्यात आपण अपयशी ठरलेलो आहोत. पहिली गोष्ट मी त्यावेळेस तुम्हाला सांगितली होती आणि त्या 5 मुद्द्याकडे जाऊया. आणि त्यामध्ये पहिली गोष्ट, पवित्र आत्मा मग करत काय आहे, है ना. आता आपण पाहिलं की पवित्र आत्मा, अनेक जण म्हणतात की तो अनेक गोष्टी आहे, परंतु आता तो करत आहे. पहिली गोष्ट आहे की तो देवाचे प्रॉमिसेस आहे, अभिवचन आहे, ते सर्व लोकांसाठी आहे हे विदित करतो. फॉर ऑल द बिलिव्हर्स. हे जे काही देवाचे वचन आहे, जे आपल्या हातामध्ये आहे, जे काही प्रॉमिसेस आहे, ते कोणत्याही एकट्या व्यक्तीसाठी नाही.
किंवा नुसतं ख्रिस्ती समाजासाठी नाही, किंवा अब्राहमाच्या संततीसाठी नाही, तर हे देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. प्रेज द लॉर्ड. हे तो सुचवत आहे. नंबर 2 त्यामध्ये मुद्दा जो होता, ओजस ते मुद्दे पण घेते ना, हा गुड. आणि त्यामध्ये दुसरा मुद्दा घेतला होता की पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देण्यासाठी सामर्थ्य बहाल करतो. काही लोकांनी नोट केलेलं आहे, द पॉवर ऑफ टेस्टिफाय. आजच पाळक साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की पवित्र आत्मा जो तुम्हाला आणि मला उत्तेजित करतो, तो आम्हाला बसू देत नाही. प्रिया, जेव्हा पण आपल्याला संधी मिळते, माईकची गरज नाही, ते येतात आणि जिथेही त्यांना संधी मिळते तिथे सांगतात की पवित्र आत्म्याने माझ्या जीवनामध्ये काय केलेलं आहे, प्रभू येशूने माझ्या जीवनात काय केलं, पित्या परमेश्वराने माझ्यासाठी काय केलेलं. का आपण नाही देत? त्याचं कारण एकच आहे, आपण कितीतरी टीव्हीवर रील्स वगैरे बघतात की लोक बोलत आहे, साक्ष देत आहे, निश्चितच सुवार्ता गाजवते, लोक येऊन त्यांना फटाफट मारत आहे, लाताबुक्क्याने मारत आहे, ते प्रतिकार करत नाही, ते थांबतही नाही. त्यांना म्हणतात गॉड ब्लेस यू, कोई प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचं काम करा, सैतानाचं काम करा, मी माझं देवाचं काम करा. प्रेज द लॉर्ड. कारण की मला सांगितलं पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझ्या नावाची घोषणा व्हायलाच पाहिजे. हो, काय आम्हाला इज्जत नाही आहे का? आम्हाला पायाखाली तुडवण्यासारखं आम्ही काय इतके खाली पडलेले लोक आहोत का? परंतु नाही प्रियांना, येशू तुडवला गेलेला आहे, येशू वधला गेलेला आहे, येशू दासाचं स्वरूप धारण करतो. तुम्ही आणि मी तर त्याच्यापेक्षा काहीच नाही, परंतु त्याला अनुसरतो. तर आम्हाला ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे की आम्हाला त्यामध्ये कोणताही अपमान हो, मान आणि अपमान हो, तरी देखील मला येशू सोडावायचा नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की आत्ताच मी सांगितलं, रॅप्चरचा समय जवळ आलेला आहे. आणि अशा समयामध्ये ती ताकद येते कुठून, ते बळ येतं कुठून? जस्ट आत्ताच येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिला की नाही? आणि वधस्तंभावर दिल्यानंतर ते इतर शिष्यांना पण शोधत होते, यासाठी की येशू आणि येशूचे फॉलोवर जगात राहता कामा नाही. त्यामुळे ते सगळे लपून बसलेले होते. परंतु जसंच 10व्या दिवशी, जसंच येशूच्या स्वर्गारोहणच्या 10 दिवस त्यांची प्रार्थना संपल्या, पवित्र आत्मा उतरला आणि त्यांनी जे काही कार्य सुरू केले, मग ते मरायला घाबरले नाही. त्याला रक्तसाक्षी म्हणतो. त्यासाठी त्यांनी मागे पुढे जाणे, पण अभिमानाने ते म्हणतात की येशूला जर मी अनुसरतो तर माझा येशू कुठे मरण पावला, माझा येशू कुठे मरण पावला, आणि मला जर वधस्तंभावर दिलं तर वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय मी कोणताही अभिमान बाळगणार नाही. आणि ही वृत्ती, ही मनोवृत्ती देण्यासाठी, त्याला बळ देण्यासाठी कोण कार्य करत होता? पवित्र आत्मा. त्यासाठी दुसऱ्या मुद्द्यामध्ये मी आपल्याला शिकवलेलं आहे की पवित्र आत्मा तुम्हाला साक्ष देण्यासाठी समर्थ असं करतो. कालच काही जण होते प्रार्थनेमध्ये ज्यांना विचारांना नीट प्रार्थना येत नव्हती, आणि मी त्यांना सांगितलं, नो इश्यू, तुम्ही चेन प्रेयर करत आहात, तुम्ही एक मित्राबरोबर जसे बोलतात, तुमच्या घरच्या लोकांशी जसं बोलतात, तसंच तुम्ही देवाशी बोला. प्रेज द लॉर्ड. आणि या प्रार्थनेला शिकवण्यासाठी पण देवाने पवित्र आत्मा ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू मला प्रार्थना येत नाही, प्रभू मला कसं सादर व्हावं हे येत नाही, कारण की संत पाऊल म्हणतो, मी माझ्या बुद्धीचा पण उपयोग करेल आणि आत्म्याचा पण उपयोग करून प्रार्थना करेल. प्रेज द लॉर्ड. यस, बुद्धी आमची एक लिमिट पर्यंत जाते, पण पवित्र आत्मा अनलिमिटेड उंचीपर्यंत आपल्याला घेऊन जातो. आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही, ज्या गोष्टी आम्हाला कळत नाही, ज्या गोष्टी देवाला उत्तम चांगल्या वाटतात, त्या गोष्टी कोण आम्हाला शिकवतो? पवित्र आत्मा शिकवतो. आणि देवाने सांगितलं की जेव्हा तुम्हाला अशी समस्या येईल की काय बोलावं ते कळत नाही, तेव्हा तुम्ही त्याची काळजी करू नका. पवित्र आत्मा तुमच्या मुखामध्ये शब्द घालील. प्रेज द लॉर्ड. पण अनेक लोक आपल्याच शब्दावर, आपल्याच बुद्धीवर विश्वास ठेवतात. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या बुद्धीवर आणि आपल्या शब्दावर, आपल्या टॅलेंटवर, आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवणारे सर्व जगातच राहून जाणार. कारण की आपण सर्वजण त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो की बलाने नव्हे तर माझं बल काही काम येणार नाही, मी किती पराक्रम केलं हे देखील देवाच्या समोर काहीच नाही. परंतु जेव्हा आत्मा कार्य करेल ते अद्भुत आहे. तिसरा पॉइंट ज्यावर मी बोललेलो होतो, आणि तो आहे, बोलणार आहे, पवित्र आत्मा परिवर्तन घडून आणतो. टू मेक अ डिफरन्स. पहिले कसे होते आणि आता कसे झाले.
पहिले कसे होते आणि आता कसे झालेले, परिवर्तन, चेंज तुमच्यामध्ये ड्रास्टिक चेंज होऊन जातं. परवाच माझी बहीण मला विचारत होते, दादा तू काय पहिल्यापासूनच म्हणजे असा, म्हटलं काही नाही, काहीच नव्हतं, मी शून्य होतो, मला प्रार्थना पण येत नव्हती. आणि माझं आयुष्य हॉस्टेलमध्ये गेल्यामुळे अनेकदा मी चर्च अटेंड नाही करायचं, युथ कधी अटेंड केलं नाही, संडे स्कूल पण जसं तसं केलेलं आहे. मग म्हणे असं कसं काय झालेलं आहे की तू उत्तम अशा संदेश देऊ लागला. म्हटलं हे माझं नाही, ही देवाची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याला तो निवडतो, ज्याला तो पाचित करतो, त्याच्या मुखामध्ये तो त्याचे वचन घालतो, ते कशासाठी? देवाच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. मला उंचावण्यासाठी किंवा मला गौरव देण्यासाठी नाही, तर ज्याला त्यांनी निवडलेलं आहे त्यांना उंचावण्या म्हणजे देवाला आवडतं. जर मी देवाची सेवा करतो तर प्रभू माझ्याकडे काही नव्हतं, मी कधी काही केलं नव्हतं, पण करायचं तर आहे मला, पण हे सर्व मला तुझ्या गौरवासाठी करायचं, असं म्हणून आपण त्याला समर्पित होतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू मला करायचं आहे, ते समर्पण तो बघतो, तो त्याग तो बघतो. तो म्हणतो की नाही, आता हा जो व्यक्ती आहे हा खरोखर तयार झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हे गोष्ट लक्षात ठेवा, मातेच्या उदरापासूनच त्यांनी निवडलेलं असतं. मी रिपीट करतो, मातेच्या उदरापासून निवडलं. मग तो समय कोणता? तो समय कोणता? तो समय हा आहे की आपण दीन होतो, आपण नम्र होतो, प्रभूच्या चरणी येतो, आपण मस्तक झुकवतो आणि म्हणतो प्रभू मी कोणी नाही, पण तू मला तू चालव, तुझी जी इच्छा असेल तसं मला तू चालव. मला पाळकच बनायला पाहिजे असं नाही, मला जेही तुझ्या गौरवासाठी करता येईल ते करू दे. तेव्हा मला सांगू दे, देव जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो आणि मग जे काही घडतं त्यामुळे लोक चकित होतात की हा तोच व्यक्ती आहे. आणि आता मी सांगितलंय टू मेक अ डिफरन्स, हा आता बदललेला व्यक्ती दिसतो. चौथा पॉइंट आहे ज्यामध्ये लिहिलेला आहे की पवित्र आत्मा फॉर युनिटी अँड बिल्डिंग ऑफ द चर्च. लक्षात ठेवा, मी रिपीट करतो परत एक बार ही गोष्ट लक्षात ठेवा की आपले रक्ताचे नाते यापेक्षा आपले ख्रिस्ताचे रक्ताचे नाते हे टिकणार आहे. प्रेज द लॉर्ड. मेरा खून का नाता है, मेरा खून का भाई है, मेरी खून से बहन है, मेरे ब्लड रिलेशन आहे, हे सगळे जगात चाललं हो. परंतु तुमचं ब्लड रिलेशन किंवा माझं ब्लड रिलेशन माझ्या मुलाबाळांना स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. एक गोष्ट, माझे आई वडील किंवा आजी आजोबा पाळक असतील आणि त्यामुळे मी त्याच्या ब्लड रिलेशन मध्ये येतो आणि म्हणून मलाही स्वर्गाची एंट्री मिळून जाईल असं नाहीये. परंतु एक ब्लड रिलेशन आहे आणि ते ब्लड रिलेशन कोणतं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर सांडलं शुद्ध पवित्र ब्लड रिलेशन. आणि त्यामध्ये आमचे घरचे लोक नाही, तर आपले मंडळीचे लोक त्यामध्ये जोडलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण सर्व ब्लड रिलेशन मध्ये आहे. मागील दिवसामध्ये मी दृष्टांत बघत होतो आणि दृष्टांत बघत असताना मला देवाने त्या स्वर्गाचा रूप आणि सगळं त्या सर्व आनंदाचा समय घडवला. तिचे उपकार स्तुती आहे. आम्ही वर चाललेलो आहे. आणि मी तिथे बघत असताना म्हणजे मला सगळ्यात पहिले बघायला हवं होतं माझे वडील कुठे, माझी मम्मी कुठे, आणि आताच माझी पत्नी प्रभूकडे गेली तर माझी पत्नी कुठे आहे, आणि या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी मी उत्सुक आहे. परंतु मी तसं काहीच नाही होतं, मी मंडळीच्याच लोकांना शोधत होतो. प्रेज द लॉर्ड. अरे म्हटलं हे काय, मला नंतर स्वप्न उघडल्यानंतर अरे म्हटलं इतनी अच्छी अपॉर्चुनिटी मिली, मैंने मेरे सगे लोगों को ढूंढना था तो मैं किसको ढूंढ रहा, मेरी मंडली के लोगों को ढूंढ रहा की हे आले का ते आले का ते आले का. जसं गाडीला आपण प्रवासाला जातो मंडळीला घेऊन, तर हा बसला का तो बसला का, कोण मागे राहिला त्याला घेऊन या. आणि मला एक नवल वाटलं आणि त्याद्वारे आपल्याला असं दिसतं की आपण ही जी मंडळी आहे ती देवाने या परिसरामध्ये ठेवलेली आहे आणि ती देवाची वधू आहे आणि ती अंतराळात घेतली जात असताना आपल्याला हे रिलेशन टिकवण्यासाठी काय करतं? पवित्र आत्मा एक करतं. प्रेज द लॉर्ड. आणि या दिवसामध्ये आपल्याला दिसतं की मंडळांमध्ये फूट पडलेली आहे, हेवे दावे सुरू आहे, मी धार्मिक का तू धार्मिक ही स्पर्धा सुरू झालेली आहे.
मला बळकवता येतं की तुला बळकवतं, माझं पद की तुझं पद, याच्याच मागे लोक लागलेले आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं वैयक्तिक स्वार्थच चाललेलं आहे, देवाच्या बद्दलचा विचार कमी होत चाललेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामध्ये चर्चचे बिशप म्हणा, पाळक असतील, एल्डर्स, हे सगळे गुंतलेले आहे. आणि या सर्व मंडळांचा नाश आपल्याला दिसत असताना परत एक वार हे वचन आणि विशेष करून पवित्र आत्म्याचं कार्य महत्वाचं आहे, की या मंडळीला चालवणारा पवित्र आत्मा आहे आणि तो मंडळीला एकजूट करतो, एक रक्ताने बांधतो. आणि ते रक्त आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर सांडलेलं शुद्ध पवित्र रक्त, आणि त्याची तो उभारणी करतो. प्रेज द लॉर्ड. बिल्डअप करतो तो. आज प्रियांनो, एकच लक्षात ठेवा की आपण विविध ठिकाणातून इथे येतात. या परिसरातले पण काही लोक आहे, बाहेरून येणारे काही लोक आहे. आणि खरोखर प्रभूमध्ये जे लांबून येतात त्या गोष्टीचा विश्वास आहे की ही मंडळी आणि या मंडळीमध्ये जे होणारं कार्य आहे ते मनुष्याचं नाही तर ते देवाचं आहे. प्रेज. करतात ह्या चर्चला जायचं की त्या चर्चला, त्यांना फार प्रॉब्लेम असतो. इधर पॉवरफुल काम चल रहा कि उधर पॉवरफुल काम चल रहा कि इधर मिरेकल्स होते की तिथे अन्य भाषा होते की तिथे प्रॉफेसी होते, शोधतच राहतात ते. आणि ते कन्फ्यूज आहे. आणि आमच्या मंडळीचे लोक देखील सोडून गेलेले आहे, कारण की त्यांना असं वाटतं की नाही उधर तिकडे फार काहीतरी वेगळं होते, तिथे फार सामर्थ्यशाली कार्य होते, त्यांना वेगळ्या प्रकारचा स्वर्गात घेऊन जातील. आणि ताडीवाला रोडला काहीतरी खालच्या दर्जाचा स्वर्ग हे असेल, जसं हे स्लम एरियातलं येते तिथे स्लम टाईपचा एक स्वर्ग असेल, तिथे या लोकांना ठेवतील. अशा प्रकारच्या विचाराने ते ग्रासलेले आहे. परंतु हे विसरतात की ह्या परिसरामध्ये ह्या मंडळीची उभारणी कोणी केलेली आहे? कोणी केली? कोणी केलेली आहे? जोरात बोला. आणि इथे कार्य कोण करत आहे? पवित्र आत्मा कार्य करत आहे. आणि त्यामुळे देव तुम्हाला आणि मला, ज्यांचं इथे देवाने आशीर्वाद देऊन कल्याण केलेलं आहे, तो तुम्हाला या मंदिरामध्ये बघू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. अहो, तुम्ही धार्मिक आहात ना, तुम्ही पवित्र आत्म्यासाठी भुकेले आहात ना, तुम्ही पवित्र आत्म्यासाठी ताणलेले आहात ना, मग तुमचा उपयोग देवाला या मंदिरासाठी करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जाता अद्याप पण मला दे म्हणू शकता. अहो, देव म्हणतो आता मी तुला भरलाय, आता तू लोकांना दे. प्रेज द लॉर्ड. या मंडळीमध्ये तुझी गरज आहे, परंतु लोक घेण्यापेक्षा देण्या ह्याच्यामध्ये नाही तर देण्यापेक्षा घेण्यामध्ये श्रेष्ठता समजून ते दूर गेलेले. प्रभू करो ते आशीर्वादित ठरो, प्रभू करो तिथे त्यांची सेवा सन्मानित हो. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, मंदिर हे साधं मंदिर नाही, विटा आणि इमारतीने लाकडाने बांधलेलं मंदिर नाही. मंदिर ती मंडळीची जागा आहे, जी येशूच्या रक्ताच्या द्वारे एकतेमध्ये एक दिवस स्वर्ग जाणार. प्रेज द लॉर्ड. लवकरच माझं पुस्तक शेवटल्या टप्प्यामध्ये आहे आणि त्यामध्ये मी मिसरच्या गुलामीपासून तर कनान देशापर्यंत आणि नंतर आपल्या या पृथ्वीपासून तर सियोन देशापर्यंतचा जो ट्रॅव्हल आहे, प्रवास आहे, तो त्यामध्ये मी करत आहे. लवकरच ते पुस्तक देखील आपल्या हातामध्ये पडेल आणि त्याद्वारे परत एक वार आपल्याला ही गोष्ट कळेल की देव म्हणतो मी जातो, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. मग येशू काय करतोय तिथे जाऊन? तुमच्या आणि माझ्यासाठी घर आणि जागा तयार करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. आज आमच्याकडे जागा नाही, आमच्याकडे घर नाही. अनेक जण जागेसाठीच जीवन जगतात की माझ्यासाठी फ्लॅट व्हावा, माझ्यासाठी बंगला व्हावा, माझ्यासाठी फॉर्म हाऊस यावं, अशा प्रकारच्या गोष्टीसाठी जीवन जगतात. चुकीचं नाही. देव म्हणतो माझ्या राज्यासाठी. राज्य म्हणजे ते राज्य, लक्षात ठेवा, ते येशूने स्थापित केलेलं राज्य, हे जगातलं राज्य नाही. त्या राज्यासाठी आणि माझ्या धार्मिकतेसाठी झटा. म्हणजे मी त्या सर्व काही गोष्टी, तुम्हाला बंगले पाहिजे तर बंगले, गाड्या पाहिजे तर गाड्या, मोठं पॅकेज पाहिजे तर पॅकेज, सर्व काही मी तुम्हाला देणार आहे. परंतु मनुष्य इतका गुंतलेला आहे, मनुष्य इतका बांधलेला आहे की तो म्हणतो तर पुढचं कोणी बघितलेलं राहावं. आता बघून घ्या, जातो ना चर्चला, वाचतो ना बायबल, जातो ना पहिल्या रविवारी, घेतो ना प्रभू भोजन, बस झालं. देवा आपण देवाला आणि देवाला शिकवतो की देवा हे इतकंच म्हणजे धार्मिक त्याचं कार्य आहे आणि त्याच्या जोरावर आम्हाला स्वर्गात जायचं. तो विषय वेगळा होईल. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की येशूने तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्म्याचे जे काही हे कार्य आहे ते दिसणं गरजेचं आहे.
नुसतं पवित्र आत्मा दिलाय आणि पवित्र आत्मा दिलाय आणि ते फोटो घरात लावून ठेवलेला आहे, किंवा वधस्तंभ दिलाय, वधस्तंभ आहे तो घरामध्ये लावून ठेवला, त्याचा काही फायदा नाही. हे रेकॉर्ड जे आहेत तुमचे, जे काही तुम्ही अवॉर्ड्स केलेले, मेडल्स दिलेले, ते इथेच राहणार आहे पृथ्वीवर. तिथे कार्य जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते कोणते कार्य? देवाच्या गौरवासाठी केलेले कार्य. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा अंतराळात आहे, तर तो कार्य करत आहे तुमच्यासाठी घर बनवण्याचं. प्रेज द लॉर्ड. आता त्या घरामध्ये कोणाला जायचंय? त्या घरामध्ये कोणाला निवास करायचंय? त्या घराचं मालक कोण होणार? त्या घरामध्ये कुठे कुठे कोणाला फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, की 10th फ्लोअर, की 100 फ्लोअर, की 1000 फ्लोअर कोणाला जागा मिळणार? यासाठी कोण तयार करत आहे मंडळीला? देव जो पवित्र आत्मा. देव जो पवित्र. बघा कार्य सुरू आहे. पिता पण कार्य करत आहे, पुत्र पण कार्य करत आहे, आणि पवित्र आत्मा पण कार्य करत. पण आपण पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये संधीच देत नाही. आपण म्हणतो नाही, मेरा मन आगे देखेंगे, बुड्ढा होने के बाद फिर विचार करेंगे. अशा प्रकारची मनोवृत्ती घेऊन आपण जगतो की मला समय मिळाल्यावर मी देवाला देईन. हो प्रियांनो, किती चूक करणारे लोक आहोत आपण. समय तर देवानेच तुम्हाला दिलेला आहे, आणि तुम्ही काय समय 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 करता. क्षणात आपलं जीवन संपू शकतं. क्षणात आपलं जीवन नाही तसं होऊ शकतं. याबद्दल आपण कधी देखील गांभीर्याने विचार करत नाही. साधा उन्हात गेलं आणि तुम्हाला जोरात ऊन लागलं, तिथेच पडले की खलास आहे, सनस्ट्रोक आहे. आणि असे अनेक लोक, लाखो लोक रोज मारताय. प्रभूला धन्यवाद असो की महिन्याच्या शेवटापर्यंत प्रभूने आणलं. या सर्व स्ट्रोक, अनेक प्रकारच्या स्ट्रोक मधून आपण गेलो, परंतु आपल्याला तिथपर्यंत जाता आलं नाही. परंतु प्रियांनो, आम्ही काय करणार? आणि त्यामध्ये शेवटला मुद्दा हा आहे की पवित्र आत्मा पुनर्जीवन आणि जागृतीचा आत्म्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्रज्वलित करतो. इग्नाइट, रिवायवल आणि अवेकिंग. म्हणजे तुम्हाला आणि मला तो प्रज्वलित करणारा, पेटलेला व्यक्ती असा बघू इच्छितो, ज्याच्यामध्ये रिवायवल म्हणजे संजीवन आलेलं असत. प्रेज द लॉर्ड. या दिवसामध्ये प्रियांनो, घरावर प्रीती कमी झालेली आहे. मुलगा आई बापाला विचारत नाही. आई बाप म्हातारे झालेले, कुठे गेलेले, कुठे पडलेले आहे, त्यांना काही माहित नाही. आई बापाला मुलाबाळाची काळजी नाही. ते श्रम करतात, मेहनत करतात, बच्चों के लिए कमाओ, बच्चों के लिए कमाओ. बच्चे कुठेतरी दुसऱ्याच दुनियामध्ये, आणि त्या कमाईचा आहे, त्या समयाचा काही फायदा होत नाही. सख्य भावांमध्ये प्रीती राहिली नाही, पती पत्नीमध्ये देखील प्रीती राहिली नाही. अशा समय जेव्हा घरच तुमचं दुभागलेलं आहे, मनच मनाशी जुळलेलं नाही, तर तुम्ही त्या घराची प्रगतीची काय अपेक्षा करतात? परंतु पवित्र आत्मा जेव्हा येतो, तेव्हा आपण एक घरामध्ये जॉईन होतो. आपल्या कुटुंबामध्ये प्रीती नांदू लागते, आणि ते पूर्ण कुटुंब प्रीतीने भरून मंदिरापर्यंत येतं, आणि मंदिराच्या अनेक लोकांबरोबर एक मोठं कुटुंब बनतं, ज्यांना जागतिक मंडळी असे म्हटलेले आहे. तर जाऊया पहिल्या विषयाकडे. मी जास्त वेळ घेणार नाही. तर त्यामध्ये पहिला विषय आहे तीतस पत्र 3 अध्याय आणि 5वं वचन, की तो कशा पुनर्जीवन आणि कशा प्रकारे नूतनीकरण करतो. तीतस पत्र याचा 3 अध्याय आणि 5वे वचन संत पौलाने लिहिलेलं आहे. ज्याला सापडलं वाचा. आपण केलेल्या नीतीच्या कृत्यानी नव्हे, नवीन जन्माचे स्नान, पवित्र आत्म्याने केलेले रिवायवल किंवा नवीन जीवन. 2 गोष्टी अंडरलाईन करा. पवित्र आत्म्याने इथे काय केलेलं आहे? पहिली गोष्ट आहे, नवीन जन्माचं स्नान घातलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण बाप्तिस्मा घेतलेला आहे, आज प्रभूला आपण स्वीकार केलेला आहे, आणि आपल्याला आता नवीन जीवन मिळालेलं. जुनं शरीर जे होतं ते पाण्यामध्ये बुडवल्याबरोबर आता आपलं प्रभू मध्ये मरण पावलेलं आहे, आणि ज्या प्रकारे प्रभू पुनरुत्थित झाला त्याप्रमाणे आपण पाण्याच्या बाहेर आलो. आपल्याला नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे, आणि नवीन जीवनामध्ये मी आत्ताच सांगितलं की बाहेर येताच पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला नवीकरण प्राप्त झाले. आणि पुढे लिहिलेलं आहे की त्याने आपल्या दयेनुसार आम्हास तारलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याद्वारे आपण आता एक वेगळे लोक ओळख जातो, आणि ज्याला म्हणतो हे तारलेले लोक आहे. प्रेज द लॉर्ड. आजकाल मी अनेकदा जेव्हा मुला मुलींचे बायोडाटा बघतो आणि विवाह संदर्भात खाली लिहिलंय की मुलगा किंवा मुलगी
तारण झालेलं पाहिजे, न्यू बॉर्न, नवीन जन्म पाहिजे. आणि हे फार आग्रही असतात लोक त्याबद्दल. आणि चांगली गोष्ट आहे की आपण तारलेल्या लोकांची आपल्याला हवस आहे, परंतु खऱ्या अर्थाने आपण या दिवसामध्ये जे तारणाकडे जाणारा लोक आहोत, त्यांना त्यामध्ये मदत करणारा, त्यामध्ये टिकवून ठेवणारा, त्याद्वारे प्रज्वलित करणारा, त्याद्वारे जगाला दाखवणारा जो कार्य करणारा देव आहे, त्याचं नाव आहे देव जो पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना थोड्यांना, हो की नाही? हा, लक्ष द्या, कारण की थोडासा विषय जड आहे, परंतु मी तरी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. दुसरा मुद्दा आहे गलतीकरस पत्र 5वा अध्याय 22 आणि 23. तर हे जे नवीन झालेले लोक आहे त्यांच्यामध्ये काय बदल होतो हा देखील प्रश्न आहे. कारण की अनेक जण बाप्तिस्माच्या पहिले जसे होते, ज्याला म्हणतात की आता माझं तारण झालं, त्याच्यानंतर त्यांना बघितलं ते काहीच फरक नाही, कपडे ते, वागणं ते, बोलणं ते, सगळं काही नो चेंज. लोक होतं अरे भाई कैसा बिलीवर, लोक असे आहेत, पहिले भी वैसे अभी भी कुछ नाही बदला. परंतु प्रियांनो, ह्यांच्यामध्ये गलतीकरस पत्र 5वा अध्याय 22 ते 23 मध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहे, आणि ते आहे आत्म्याची फळे. मागचं पुस्तकचं नाव माझं होतं आत्म्याची फळे. तर आत्म्याची फळेमध्ये किती फळं आहे? 9 आहे. आणि त्यामध्ये वाचा, सौम्यता, प्रीती, आनंद, शांती. हे दिसायला पाहिजे तुमच्या माझ्या जीवनामध्ये. प्रीतीच नाहीये, मग त्याचा अर्थ हा आहे की कशा प्रकारे तुम्ही आत्म्याच्या द्वारे तारलेले लोक म्हणून वेगळे केलेले आहे. आनंद, शांती, सहनशीलता, ममता, सांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व इंद्रिय दमन, दैहिक वासनेपासून पळणारे लोक. सौम्यता, आता बोलण्यामध्ये तुम्हाला सौम्यता दिसायला पाहिजे. ते पहिल्या प्रकारचं एंगरटपणा म्हणा की चढेलपणा म्हणूया की ॲटिट्यूड, ज्याला आपण आजकाल खूप सुंदर शब्द आलेला की हिच्यामध्ये फार ॲटिट्यूड आहे, ह्याच्यामध्ये फार ॲटिट्यूड आहे, तो ॲटिट्यूड तुम्हाला दिसता कामा नाही. तर तुम्ही ममतेने आणि चांगुलपणाने भरलेलं दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे कोणाचे फळ आहे? आत्म्याचे फळ आहे. म्हणजे कोणामध्ये दिसणार? ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. परंतु अनेकदा आपण अनेक गोष्टीला आवडतो दुसऱ्या भाषेमध्ये, ते नाही दिसण्याचं कारण काय? आत्म्याची ती इच्छा आहे की हे सगळं काही प्रदर्शित व्हा, पण आपण म्हणतो अरे भाई ऐसा बहुत ममता बिमता किया ना तो क्या हो जाएगा, ऐसा भिक्क को लग जाएगा देव माय. अनेक लोकांना द्यायची खूप इच्छा असते, देतात पण ते कधी कधी त्यांना नुकसान होतं, आणि मग घरचे लोक बोबा मारतात, क्या लोकांना हेला दे, त्याच्यावर काय झालं, आता तुलाच भीक मागायची वेळ आलेली. येस प्रियांनो, जगामध्ये फसवणारे लोक आणि मी फार गरीब आहे असे म्हणून लुबाडणारे अनेक लोक आहे. येशूने कडे जेव्हा आपण जातो तेव्हा येशूने आपल्या शेवटल्या रक्ताच्या थेंबापर्यंत प्रीती करणार आपल्यावर त्याने सर्व न्यौछावर केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. काही देखील त्यांनी स्वतःजवळ ठेवलं नाही, सर्वस्वी दिलेलं आहे. कारण की मरताना त्याच्या अंगावर धीड कपडे देखील नव्हते. बरोबर आहे? येशू, आणि आपण देखील या जगातून जाणार आहोत. आणि अनेक लोकांचं मी फ्युनरल करतो, कोट शर्ट वगैरे अनेक जण घालतात, आणि आपल्याला माहिती आहे की मी 2 चर्च फ्युनरल काढल्यामुळे आठवड्यातून महिन्यातून 10-1 फ्युनरल तर कुठे गेलेलेच नाही. पाळक साहेब नवीन कपडे, नवीन सूट. पाळक साहेब त्यांना हे खूप आवडायचं, ते पण त्याच्यामध्ये पेटीमध्ये घाला. कधी कधी लोक म्हणतात पाळक साहेब रक्षाबंधन आलेलं, राखी बांधायची. अरे बापरे, हे मेलेल्या व्यक्ती करून राखी बांधत आहे. मग कोणाला टॉन्ट मारत नाही इथे, परंतु आपण जिवंत व्यक्तीवर प्रीती नाही करत. मेल्यानंतर आपली प्रीतीचा असा वर्षा होतो की बाबा ये मर गया तो मेरा जीना ही बेकार, मी पण जातो कबरेमध्ये, अशा प्रकारची मनोवृत्ती दाखवतात. आणि प्रियांनो, जे जिवंत लोक, जे गरजवंत लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काही दाखवत नाही. मेलेल्या लोकांचं काय ते शरीर आहे, त्याचं मातीला जाऊन मिळणार आहे. आता त्याच्यावर प्रेम आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही ओतून काय मिळवणार आहे? काय त्याचा मोबदला देव देणार आहे का? नाही. हास्य होतं आपलं, हसतात लोक, अरे काय आता आम्हाला माहिती आहे बाबा तो जिवंत होता, तर काय केलं, आता काय नाटकं करते, रडारडी, डोकं आपट, हे कर, चक्कर येऊन पडते. हे सगळ्या गोष्टी जेव्हा लोक बघतात तर लोकांना कळतं, देवाला कळत नसेल का? कळतं देवाला. परंतु प्रियांनो, आम्ही अनेकदा आत्म्याचे फळ आवडतो आणि ते करू इच्छितात, ते बाहेर येऊ इच्छितात, पण आपण म्हणतो नाही नाही नाही, असं केलं ना
तो आपल्याला जरासा स्टेटस आपलं बरोबर दिसणार नाही. आपलं स्टेटस के हिसाब से रहने का भाई, स्टेटस के हिसाब से रहने का. मग याच्यातून 2-4-5 जरा कमी करून द्यायचे, म्हणजे मग त्याचा स्टेटस जरा हाय होतं, लोक बी जरा मान देतील. आणि अशा प्रकारे आपण आपली नम्रता गमून बघतो, आपली सौम्यता गमून बघतो, आपली विश्वसनीयता देवाच्या समोर गमून बघतो. पुढचा विषय घेतो, योहान कृत शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 8वं वचन. आता ह्याला मी खूप एक्सप्लेन करू शकतो, परंतु मी थोडक्यामध्ये यासाठी देते कारण की मग खूप 8-10 एपिसोड होऊन जातील ते. तर थोडक्यामध्ये ह्याला हायलाइट्स करा. योहान कृत शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये पवित्र आत्मा एक आणखीन गोष्ट तुमच्यासाठी करत आहे, आणि ते अतिशय महत्वाचे आमच्यासाठी. आणि आज जेव्हा मी वचन तुमच्याशी बोलत आहे, तर तीच गोष्ट आत्म्याच्या द्वारे तुमच्या कानापर्यंत आणि हृदयापर्यंत पोहोचते. वाचा. जगाची खात्री करेल, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये, दुसऱ्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तो तुमचे दोष दाखवितो पुढे, आणि आपल्याला पश्चाताप आणि पवित्रतेकडे घेऊन जातो. अनेकदा आपण म्हणतो नाही सब अच्छा आहे, काही नाही झालं, काही नाही. आणि जेव्हा आपल्याला MRI मध्ये घेऊन जातात, जेव्हा आपल्याला आपली बॉडी सोनोग्राफीमध्ये जाते किंवा एक्सरे मध्ये येतं, डॉक्टर म्हणतो वरून तर सगळं दिसत आहे, अंदर कुछ नाही भाई. काय केले तुम्ही इतके दिवस, काय काळजी घेतली नाही स्वतःची? अहो तुम्ही फार कठीण अवस्थेमध्ये. बघा हे MRI, आपल्याला तर काही कळत नाही त्याच्यामध्ये. बघा असं ते सर्कल बिरकर कर, एरो बिरो करून दाखवतो, हे सगळं डेंजर आहे. इतके दिवस तुम्ही कसे चालत फिरत होते राव, हे सगळं कठीण होऊन बसलेलं आहे. आता तरी काळजी घ्या, नाही तर फार वर्ष तुम्ही टिकणार नाही, फार वर्ष तुम्ही जगणार नाही. आज आमच्यामध्ये सिस्टर आहेत स्टेला, आणि त्या मॅडम आहेत, आणि माहित आहे वरून सगळं काही चांगलं दिसतं, परंतु आतून जे आहे ते सगळं गडबड असते, आणि आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. प्रियांनो, एकच लक्षात ठेव, वरून सगळं काय धार्मिक दिसतं, कोट घातलेला आहे, कलर विलर एकदम धार्मिक दिसतोय, बाबा पाळक सवन पाळक म्हणजे फार चांगले, परंतु माझा स्कॅनिंग जेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे होतो, तेव्हा माझे पाप तुम्हाला दाखवतो. प्रेज द लॉर्ड. दावीद देखील म्हणतो की हा पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ, कारण की तो पवित्र आत्मा आहे ना, तोपर्यंत मला दोष दाखवत राहील, आणि व्यभिचारासारखे आणि ज्या क्रूरतेचे काम माझ्याकडून घडणार नाही. तो आत्मा आज तुमच्या आणि माझ्यासाठी यासाठीच ठेवलेला आहे की तो तुमचे दोष, तुमचे अपराध, तुमचे सर्व काही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी दाखवतो. कदाचित जगाच्या दृष्टिकोनातून, मी रिपीट करतो, जगाच्या दृष्टिकोनातून आपण कोणताही दोष नाही, आम्ही निर्दोष सुटणार, कोणी पण आय विटनेस नाही. त्यामुळे कोणताही केस लढला, कुठेही केस लिहिला, सुप्रीम कोर्ट पर्यंत गेलं तरी आम्हाला कोणताही कलम लावता येणार नाही. परंतु देवाच्या समोर प्रत्येक गोष्टीची नोंद केली गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती गोष्ट नोंद होण्याच्यासाठी आणि ती टिकूनच राहण्यासाठी पवित्र आत्मा म्हणतो, भाई सुधार जा यार, हे बघ हे प्रॉब्लेम तुझे आहे, तुझी मम्मी पण तुला सांगणार नाही, तुझे डॅडी पण सांगणार नाही, कदाचित तुझा पाळक पण सांगणार नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, या सर्व गोष्टी जर असतील तर मग सियोन देश हमारा हे देश नाही आहे, विसरून जातो, खालीच राहून जाणार. हो प्रियांनो, ह्यासाठी आम्ही पवित्र आत्म्याचं ऐकणं, देवाचं वचन ऐकणं, देवाचं वचन वाचणं, पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये संधी देणं अतिशय गरजेचं आहे. अनेक जण म्हणतात मैं बहुत बड़ा पापी हो यार, मेरे में क्या पवित्र आत्मा टिकेगा, शैतान भी नहीं डरता मेरे से. असे लोक भाऊ, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की भयानक मनुष्य आहे, मग पवित्र आत्मा नाही. प्रियांनो, देव शेवटला क्षणापर्यंत तुम्हावर प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. हा, तो पेत्राला देखील म्हणतो, अरे पेत्रा, शैतान आहे तुझ्यामध्ये कोण आहे? शैतान. कारण की तुझे लक्ष देवाच्या गौरवासाठी नाहीये, कोणाच्यासाठी आहे? शैतानाच्या कार्यासाठी. यहूदा इस्करियोत मध्ये पण शैतान होता, तो उफाळून आला आणि तो बाहेर गेला आणि त्याने येशूला धरून दिलेला आहे. प्रियांनो, शैतान हात आणि शैतानी वृत्ती ही आमच्या जीवनातला निश्चितच एक DNA जसा असतो तसं ते भिनलेलं आहे आमच्या शरीरामध्ये. ते घालवण्याकरता पवित्र आत्मा नियमित तुम्हाला टच करतो, हलवतो, शेक करतो. अरे भाई सुधार, देवाला तुझी गरज आहे. प्रेज द लॉर्ड. तुला जरी देवाची गरज नाही, देवाला तुझी गरज आहे, का त्याने तुला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तू नाही, देवाने तुला निवडलेलं आहे. त्यामुळे जरा समज जा, आताही पश्चाताप कर. येशूचं रक्त तुझ्यासाठी आज देखील कार्य करत आहे.
प्रायश्चित्त कर. अंतःकरण जे आहे तुझं देवाच्याकडे लाव. कारण की जे पश्चाताप करतात, जे निम्र होतात, जे अनिती लपून ठेवत नाही, ते देवाला आवडतात. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं रक्त त्यांना शुद्ध करतो. आणि यासाठी पवित्र आत्मा आणि याच्याद्वारे या सर्व गोष्टी दाखवणं देखील गरजेचं आहे. आणि रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये मग हे सर्व काही जे काही घडलेलं आहे, ज्यामध्ये मी आता 3 मुद्दे सांगितलेले. पहिल्यामध्ये लिहिलं की तुमचं पुनर्जीवन नूतनीकरण झालेलं आहे. नंबर 2, तुमच्यामध्ये आत्म्याचे फळं आलेले आहे. नंबर 3, पवित्र आत्मा तुम्हाला दोष दाखवून आता मजबूत करत आहे, शुद्धतेकडे नेण्यासाठी, तुम्हाला प्रायश्चित्ताकडे नेण्यासाठी प्रवृत्त करत आहे. येशूच्या जवळ जातोय आपण, माफी आणि क्षमा मागतोय. तेव्हा रोमकरास 8वा अध्याय 11व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? ज्यांनी येशूला मेलेल्यातून उठवलेले आहे. काय त्याचा? कोणता आत्मा? पवित्र देवाचा आत्मा. देवाने येशूला पुनरुत्थित केलंय. 3ऱ्या दिवशी मरणावर विजय मिळून त्याने आम्हाला काय दिलेलं आहे? विजयी जीवन बहाल केलेलं आहे. त्याचाच आत्मा, पवित्र आत्मा, तो तुम्हाला काय करतो? हा, पुढे तुमच्यामध्ये तर वस्ती करतो. ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून 3ऱ्या दिवशी विजय केलेला आहे, तो तुम्हामध्ये वस्ती करणार आहे. तो तुमचे मर्त्य शरीर जे पापामध्ये मरणार आहे, जे अग्नीमध्ये जळणार आहे, जे शापित असे ओळखले जात आहे, जे देवाच्या दृष्टिकोनातून त्या अग्नीच्या सरोवरासाठीच जाणार आहे, त्यांना देखील जिवंत करील. प्रेज द लॉर्ड. कारण की एकच गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, पापी लोकांना चा शेवट जो आहे त्याच्यासाठी एक खूप सुंदर शब्द वापरलेला आहे प्रगटीकरणामध्ये. खूप सुंदर शब्द, आणि तो शब्द आहे दुसरे मरण. म्हणा दुसरे मरण. मी आता तिकडे जाणार नाही, प्रगटीकरण घरी जाऊन वाचवा शेवटल्या 21व्या अध्यायामध्ये, की जेव्हा सिंहासनावर व्हाईट सिंहासन आहे, व्हाईट सिंहासन आहे, आणि त्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्त बसल आणि पाप्यांचा न्याय करण्यासाठी तो बसेल, तेव्हा पापी लोकांसाठी जे काही मरण ठेवलेलं आहे त्याला दुसरे मरण म्हटलेलं आहे. आणि त्या सर्वांसाठी एक अग्नीचं सरोवर देवाने तयार केलेलं आहे, नियोजित केलेलं आहे, तिथे ते जाऊन पडणार आहे. परंतु आपल्या लोकांचं काय? बघ, आपले लोक 1000 वर्ष अगोदरच, 1000+7 7 वर्षाचा कोणता काळ आहे? महासंकटाचा काळ, प्लस 1000 वर्षाचा काळ. आणि ह्यामध्ये आपण येशूच्या राज्यामध्ये, नवीन यरुशलेममध्ये वास करणार लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्हाला आणि मला तिथे काय मिळालेलं? सार्वकालिक जीवन. आणि नाही स्वीकारलं तर सार्वकालिक मरण, ज्याला दुसरे मरण म्हटलेलं. पहिलं मरण कोणतं आहे? दैहिक मरण. दैहिक मरण तिथे पहिलं मरण आहे, आणि त्यामधून आपण सर्वजण जात आहोत. परंतु येशू ख्रिस्त म्हणतो पुनरुत्थान व जीवन. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी सके. मरणार तर आहे तो, परंतु तो तरी देखील जगणार आहे, कारण की त्याच्यासाठी येशू मरण पावला आणि त्याच्यासाठी येशू पुनरुत्थित झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता पवित्र आत्मा काय करत आहे? पवित्र आत्मा तुम्हाला त्या विजयी जीवनाकडे घेऊन चाललेला आहे. प्रेज द लॉर्ड. विजयी जीवनाकडे घेऊन चाललेला आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला आता मरण नाही, तर तुम्हाला जीवन आणि आनंद. हे आनंद आहे येशू के चरणों में. प्रेज द लॉर्ड. तिथे रडणं नाही, तिथे अश्रू नाही, तिथे मरण नाही, तिथे आजार नाही, तिथे भूक नाही, तिथे तहान नाही, तिथे दिवस नाही, तिथे रात्र नाही. अशा येशूच्या चरणी तुम्हाला आणि मला जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्या दिवशी ओजस परवा मला विचारत होता, अहो डॅडी, ते सार्वकालिक जीवनामध्ये आपण तिथे जाणार आहोत, किती म्हणजे असं चर्चमध्ये आपण, तुम्ही जरा जास्त संदेश देता, पण काही काही चर्चमध्ये 1 तासाच भक्ती संपते. आले लोक, सगळे संदेश विदेश येते, मास वगैरे झाला, गए बाहेर. तुम्ही देता जरा जास्त संदेश, पण ते तिकडे किती वेळ भक्ती चालणार आहे? तिथे जे आहे तिथे देवाचं मंदिर नाही म्हणत त्याला, कारण की आपण पुढे बघूच आहे,
माझं पुस्तक वाचा, त्यामध्ये तुम्हाला कळलं. तिथे राजासन आहे आणि राजसभेमध्ये तुम्ही आणि मी असणं. तर तिथे काय म्हणतात, किती वेळ भक्ती चालणार आहे? तर म्हटलं अहोरात भक्ती चालणार आहे तिथे. म्हणलं इतकं बोरिंग आहे इथं, लोकांना इथे 10-15 मिनिटाचं वर्ष करतात, झोपा यायला लागतं आणि रात्रंदिवस भक्ती. अहो किती बोरिंग काम आहे तिथे. जगामध्ये तर अनेक एंटरटेनमेंटचे साधन आहे. आम्ही मोबाईल खेळतो, व्हॉट्सअप खेळतो, हे खेळतो, ते खेळतो, इकडे फिरायला जातो, तिकडे फिरायला जातो. तिथं बसायचं नसतं, स्तुतीच करायची. एक रायटरने खूप सुंदर लिहिलेलं आहे की तिथे काहीतरी एंटरटेनमेंटचे साधन पण तिथे ठेवायला पाहिजे. यासाठी की आम्ही थोडं बोर झालो तर तिथे जाऊन काही वेळेस एंटरटेनमेंट करू आणि मग परत एकदा भक्तीमध्ये येऊ. काय वाटतं तुम्हाला? तिथे व्हॉट्सअप पाहिजे, इंस्टाग्राम पाहिजे, असं काहीतरी पाहिजे, एकमेकांना काहीतरी छान छान पोज, जीजस के साथ निघाला पवित्र, असं काहीतरी काहीतरी आपण काढू आणि मग सगळ्यांना दाखवू, एकमेकांना शेअर करू आणि किती आनंद होईल तिथे आपल्याला. आणि म्हटलं बाबा, पहिली गोष्ट जे बोर होतात ते जाणारच नाही, ते त्यांची बोरिंग मध्ये खाली जागा आहे. म्हटलं तुम्हाला पृथ्वीवर तास दीड तासासाठी तुम्ही येशूच्या समक्षतेमध्ये, येशूच्या सानिध्यामध्ये बोर होणारे जे लोक आहे, त्यांना सानिध्य, समक्षता आणि देवाचा गौरवामध्ये आनंदच मिळत नाही. ते कितीही गाणं गाते, आनंदी आनंद मेरे येशू के चरण में आनंद, या पाळकसा बोलत, अरे तोंडावर स्माईल ठेवा, अरे हसून गा, अरे दुःखी गाणे नाही हे आनंदाचं गाणं आहे, सगळे आनंद आनंद हे मेरे येशू. असं प्रकारे जर आपण गळलेले मरगळलेले जे लोक आहे त्यांच्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला उत्तेजित करतो. प्रेज द लॉर्ड. मागा पवित्र आत्माला, माझं तुझ्यावर पवित्र आत्मा सदोदित मी उत्तेजित पेटलेला असावं, यासाठी की तो समय त्याच्याकडे माझे नेत्र लागलेले आहे. तो जागा ज्याच्याकडे अब्राहमाचे नेत्र लागलेले आहे, ती जागा जिथे मोशेला लांबून बघितली पण तिथे तो जाणार आहे. तिथे जे योहानाने प्रगटीकरणामध्ये लिहिलेले, तिथे पौलाने तो स्वर्ग बघितलेला आहे, तिथे तुम्हाला आणि मला जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्मा म्हणतो ती तुझी जागा येशूने तयार केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. लगाती तुमच्या नावाचं बोर्ड पण तिथे लागण्याची तयारीत आहे की यस, हे जागा जी आहे ती ह्या व्यक्तीसाठी तयार केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तिथे गेल्यानंतर आपले जे दूत आहे आणि ज्याला गार्जियन एंजल म्हणतो ते घेऊन जाणार आहे. गेले भाई चावी, खोल तेरा घर, आगे आहे, आनंद कर. प्रेज द लॉर्ड. तू खूप दुःख भोगलेले आहे लाजरा, तू खूप दुःख भोगलेले आहे, पण दुःखामध्ये क्लेशामध्ये देखील देवाला विसरला नाही. आणि श्रीमंता, तू खूप मजा केलेले आहे. देखो बहुत एंटरटेनमेंट लागतात. भाऊ पाहिजे, बहिणी पाहिजे, नातलग पाहिजे. आताही म्हणतो माझ्या भावाला बरं करण्यासाठी काहीतरी लोकांना पाठवा, परंतु तुला आता सर्व भावांसकट तिथे एन्जॉय करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोक जे आहे मित्रांबरोबर पार्टीमध्ये इकडे तिकडे वीकेंड एन्जॉय करतात. प्रेज द लॉर्ड. हे आपल्याला सगळ्यांना दिसतं. परंतु काही लोक जे म्हणतात नाही नाही नाही, मी माझे कुटुंब आहे त्यांच्याबरोबर येशूच्या आत्म्याने भरून इथे एन्जॉयमेंट करणार. प्रेज द लॉर्ड. एकच लक्षात ठेवा, आज आपण मंडळी बरोबर इथे एन्जॉय करत आहोत, देवाची स्तुती धन्यवाद करत आहोत, तर ह्या मंडळी बरोबरच अंतराळात घेतलं जाणार. परंतु जर मित्रांबरोबर पार्ट्या करत आहोत, फिरत आहोत, एन्जॉयमेंट, हे काही चुकीचं आहे असं मी निश्चितच म्हणत नाही, परंतु ते करत असताना आपण प्राधान्य कोणाला देत आहे ह्याचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं, मौज मजा सर्व प्रकारचे आयुष्य ज्याला म्हणतो ते करायच्या मागे तर एक दिवस तुम्हाला एकटं तिथे नरकात पडावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. कोणी तुमच्या डोक्यावर हात फिरवणार नाही, तुम्हाला मजा देणार नाही, कोणी जोक सांगणार नाही, कोणी काही करणार नाही. ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पवित्र आत्मा आज आम्हाला हीच गोष्ट शिकवू इच्छितो. अरे भाई फिर, बघ त्या वधस्तंभाच्याकडे, बघ त्या येशूच्याकडे, बघ त्या तुझ्या पापाना धर्माच्याकडे. यासाठी येशू मरण पावला नाही, येशू मरण पावलाय तुला जीवन देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तुला आनंद देण्यासाठी ती जागा आहे. अरे 30-40-50 वर्षाच्या जीवनामध्ये ज्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने मॅच्युअर होतो, तिथे तू किती आनंद करणार आहे, त्याच्यापेक्षा अनंत कालचा आनंद तुझ्यासाठी ठेवला आहे. प्रेज द लॉर्ड. छोटा सा आनंद चाहिए कि बड़ा आनंद चाहिए, छोटा पैकेज चाहिए कि बड़ा पैकेज चाहिए, ये पैकेज अनलिमिटेड है. प्रेज द लॉर्ड. येशूची इच्छा अनलिमिटेड पॅक घ्या तुम्ही, परंतु आपण म्हणतो 28 डे का पॅकेज दे दो. काय आज एक महिना शेवट आहे, नवीन महिन्यात आपण प्रवेश करणार आहोत, नवीन जीवनाचा आपण प्रभूकडे जावं. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुतीच करतो, कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की माझा येशू आज आत्म्याच्या द्वारे माझ्याशी बोललेला आहे.
तो म्हणत आहे घाबरू नको, भिऊ नको, कारण की मी तुझ्या बरोबर आहे. माझा देव, माझा पवित्र येशू आज माझी वाट बघत असताना मी या पवित्र मंदिरात आलो. मी म्हटलं माझा देवा, मी तुझ्या दर्शनासाठी उत्सुक झालेलो आहे. केव्हा येऊन मी माझ्या देवाची भेट घेईन असं माझं हृदय म्हणतं. कारण की खऱ्या अर्थाने जगातलं सर्व काम केल्यानंतर मला आनंद, मला शांती, मला सामर्थ्य आणि मला माझ्या जीवनाबद्दल, विशेष करून सार्वकालिक जीवनाबद्दल गॅरंटी देणारा पवित्र आत्माचा येशू या मंदिरामध्ये हजर आहे. आज येशू राजा, हे विषय कठीण आहे, आम्ही गांभीर्याने घेत नाही, कारण की आम्ही जगिक आहो आणि देहिक गोष्टीच आम्हाला जास्त आवडतात, कारण की तेच सर्वत्र आम्हाला दिसतात. परंतु आम्ही निवडले आणि वेगळे केलेले आणि नेमलेले लोक आहो हे विसरतो पित्या. आम्ही तुला नव्हे तर तू आम्हाला नेमलं, वेगळं केलं. हो पवित्र परमेश्वरा, आज तुला आम्ही हीच विनंती करतो की त्या आत्मा, ज्याने पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवसापासून आजपर्यंत आणि आजपासून तर त्या रॅप्चरच्या काळापर्यंत आम्हासाठी तू राखलेला आहे. या जीवन असतानाच आम्ही जर त्याचा लाभ घेतला, जीवन असतानाच आम्ही त्याचा उपयोग केला, तर निश्चितच एक दिवस आम्ही अंतराळात घेतले जाणार आहोत. आणि येशू जो आज अदृश्य स्वरूपामध्ये आमच्या बरोबर आहे, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, त्याच्या समक्षतेचा, त्याच्या स्तुतिस्तवनाचा, त्याच्या बरोबर आमच्या वधू म्हटलेल्या मंडळीचा एक भाग म्हणून, घटक म्हणून मी त्या स्वर्गात जाणार. आज येशू तू माझा ताबा घेत असताना, येशू तू माझा या मंडळीचा ताबा घेत असताना, येशू मध्ये प्रत्येकास आशीर्वाद दे, प्रत्येकाचे नेत्र उघड, प्रत्येकाला जाणीव दे की देवाने तुम्हाला आणि मला एकटं सोडले नाही. अनेकदा आम्हाला वाटतं की आमचा कोणी नाही, माझा कोणी मित्र नाही, माझ्या कोणी प्रियजन नाही, कोणी माझ्यावर प्रेम करत नाही, कोणी माझ्या संकटामध्ये मला सहाय्य करत नाही, कोणी देखील माझ्या जीवनामध्ये काही बदल घडून येत नाही. हे सर्व निरस जीवन, हे सर्व बिघडलेलं जीवन, हे सर्व दुःखी जीवन, यामध्ये माझा असा कोणी नाही. गोड गोड सगळे तोंडावर बोलतात, परंतु कठीण समयामध्ये माझ्यासाठी कोणीही उभा राहत नाही. सर्व जणांच्या मनामध्ये स्वार्थ आणि द्वेष भरलेला आहे. प्रभू मी एकटा आहे. हो येशू म्हणतो घाबरू नको, भिऊ नको, तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. तू अग्नीतून चालत आहे, निश्चितच मी तुझ्या बरोबर आहे. तू पाण्यात बुडत आहे, तरी मी तुझ्या बरोबर आहे. कारण की अग्नी आणि पाणी हे तुला बुडू आणि नाश करूच शकत नाही, कारण की हे माझी निर्मिती आहे आणि तू देखील माझी निर्मिती आहे. आणि माझी निर्मिती ही पडण्यासाठी नाही, बुडण्यासाठी नाही, जळण्यासाठी नव्हे, तर सार्वकालिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी निर्मित झालेली आहे. हो पित्या, आज आमचे हृदय अंतकरण, हो पवित्र परमेश्वर, घाबरलेलं, भयभीत, निराश आहे की आमचं कसं होणार. पण तो येशू म्हणतो घाबरू नको, भिऊ नको, अहो कष्टी आणि भारा करत जणो तुम्ही माझ्याकडे या, कारण की मी तुम्हाला शांती देईन. हो पित्या, अशांत जीवन, घाबरलेलं जीवन, दुबळे जीवन, हे सर्व जीवन पित्या आमच्या घरामध्ये आहे, आमच्या कुटुंबामध्ये आहे. आणि पित्या काही देखील बरं वाटत नाही, काही देखील चांगलं घडत नाही. येशू आज आम्हाला चिन्ह दाखव. आणि पवित्र आत्मा आम्हाला म्हणत आहे की यस, घाबरू नको, घाबरू नको, भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे. हो जस कदाचित मातेला आपल्या तानेला बाळाचा विसर पडेल, परंतु मी तुला कधी विसरणार नाही. मी तुला निवडून घेतलेलं आहे, मी तुझं नाव आपल्या हातावर कोरवून ठेवलेलं आहे. धन्यवाद असो येशू की इतकी प्रीती करणारा माझा देव जर माझ्या बरोबर आहे, तर मी का सारखा मागे पडतो. पवित्र आत्मा तुला धन्यवाद देत आहोत की एक भाग थोडक्यामध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे, त्याद्वारे आम्हाला कळालेलं आहे की कशा प्रकारे आम्ही चालायला पाहिजे आणि पवित्र आत्म्याचं किती मोलाचं कार्य आमच्यासाठी आहे. आणि त्याचा जर प्रतिसाद आम्ही योग्य प्रकारे दिला तर निश्चितच देवा, ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि देवाच्या उजवीकडे बसलेला आहे, त्याचप्रमाणे आम्ही देखील या जगातून पुनरुत्थित होऊन एक नवीन शरीर, एक अलौकिक शरीरसह कबरेतून बाहेर जाणार आहोत किंवा जिवंत अवस्थेमध्ये अलौकिक शरीरसह आम्ही येशू बरोबर राज्य करणार आहोत. जे घर आम्हासाठी तयार केलेलं आहे आणि केलं जात आहे, त्यामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत आणि युगानुग आमच्या देवाची स्तुती व आराधना करणार आहोत. धन्यवाद देतो पित्या, या आजच्या समय ऐकणारे ऑनलाईन जे भक्त आहे त्यांना देखील तो स्पर्श करत आहे. त्यांच्या डोक्यावर देखील तुझा धार्मिकतेचा भाव येते, त्यांचे देखील अश्रू तू पुसते, त्यांना देखील आत्म्याच्या द्वारे तू टच केलेला आहे आणि त्यांचे देखील सर्व डिप्रेशन, स्ट्रेस याचा आत्मा तू घाललेला आहे. धन्यवाद असो येशूला, प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन.